पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। पण या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात खरं तर लोकवस्ती या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे। वांद्रे स्थानक परिसरातली ही दृश्य आहेत। वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत आणि याच बांधकामांवर सध्या बुलडोझर चालवलं जात आहे। अतिक्रमणाविरोधातली ही कारवाई आहे आणि याच कारवाईचा विरोध केला जातो। जेसीबी असेल, पोकलेन असेल, या माध्यमातून ही कारवाई केली जाते। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण पाहू शकतोय खरं तर नागरिकांचा, स्थानिकांचा देखील मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे, कारण त्यांची घरं पाडण्यात येत आहेत। काय सध्याची स्थिती आहे? पोलिसांसमोर कसं आव्हान उभं ठाकलं? नक्कीच श्यामल, आपण जर पाहिलं तर सध्या रेल्वेकडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात पोलिसांसमोर अत्यंत मोठं आव्हान असणार आहे, कारण की जे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्याबरोबरच रहिवासी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला जातो। पोलिसांकडून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा हे कार्यकर्ते, हे पदाधिकारी आहेत या ठिकाणाहून हटण्याचं नाव घेत नाहीत। त्यामुळे पोलिसांकडून आता बळाचा वापर केला जाण्याचे एकंदरीत कशा पद्धतीचं अत्यंत तणावपूर्ण वातावरण या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि पोलीस आहेत त्यांच्यामध्ये आता त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो। धक्काबुक्की होत असल्याचं सुद्धा एकंदरीत चित्र आहे। या ठिकाणी जे कार्यकर्ते विरोध करतात त्यांना पोलिसांकडून या बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न, या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही कार्यकर्ते, काही स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणाहून हटवायचं नाव घेतल्याचं चित्र आहे। पोलीस मात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही अत्यंत महत्त्वाची कारवाई सुरू आहे। आणि यातच सध्या जर आपण पाहिलं तर काही स्थानिक राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी या सर्व पोलिसांना विरोध करण्याचं, त्या कारवाईला विरोध करण्याचं त्याचं सुद्धा एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे परिसरामध्ये एकंदरीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण काही स्थानिक राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून ही सगळी परिस्थिती बिघडवत असल्याचा आरोप आता पोलिसांकडून केला जातो। त्यांना या ठिकाणी बाहेर केला जातोय। म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिकांकडून आरोप करण्यात येतोय की 3 वाजेनंतर हा सगळा जो परिसर आहे ही थोडं कारवाई करण्यात येणार होती, मात्र त्याआधीच ही कारवाई सुरू झाल्यानं परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्वाची अशी, अत्यंत मोठी अशी कारवाई आहे। या ठिकाणी आपण काही स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। मात्र अत्यंत तणावपूर्ण अशी परिस्थिती सध्या वांद्रे परिसरामध्ये निर्माण झाल्याचं भरत, आणखी एक प्रश्न विचारेन। खरं तर स्थानिकांचा आक्रोश आपण पाहतोय, स्थानिकांना सध्या प्रशासनाकडून कुठे हलवण्यात आलेला आहे का? त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली आहे का? किंवा या कारवाईच्या आधी कोणत्या स्वरूपाची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती का? काही माहिती आहे का या संदर्भात? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्यामल, जर आपण पाहिलं तर ही कारवाई आहे, या कारवाईमध्ये जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून अत्यंत आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ते म्हणतात आम्हाला थेट गोळीबार अशा पद्धतीची जी काही प्रतिक्रिया आहे त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी प्रचंड मोठा आक्रोश आहे। उच्च न्यायालयाने स्पष्टपणाने आपल्या निकालामध्ये, आदेशामध्ये लिहिलं की जोपर्यंत या सगळ्या मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत, 3 वाजेनंतर ही थोडं कारवाई करण्यात आली, मात्र त्याआधीच ही कारवाई सुरू झाल्यानं आता एकंदरीत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तणाव निर्माण झाला आहे। स्थानिकांमध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे। त्याबरोबर त्या लोकांना, स्थानिक नागरिक आहेत त्यांना या ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात सुद्धा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे। मात्र यापूर्वी जी अत्यंत महत्वाची अशी कारवाई करण्यात येत असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आक्रोश असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे, अगदी आपण सध्या ही भरत कारवाई पाहू शकतोय। पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र सध्याची स्थिती पाहता पोलिसांना ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील हे शक्य आहे का? सध्या तरी जी परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि त्यामुळे अगदी बांद्रा परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून अगदी कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे स्थानिकांचा विरोध जरी असला तरी सुद्धा पोलिसांकडून मात्र अत्यंत सक्षमपणे ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे।
नक्कीच नक्कीच भरत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आपण ही कारवाई पाहतोय, सध्या मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा रोष आहे आणि पोलिसांना ही परिस्थिती हाताळावी लागते.